नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एन फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनीसाठी पेपर बघूया. बालारोग्य परिचर्या, चाइल्ड हेल्थ नर्सिंग. हा पेपर 3 फेब्रुवारी 2023चा आहे. त्यात एकूण मार्क 75 मार्कासाठी येतो. त्यात आपण 15 मार्काचे पूर्ण MCQ बघूया, कारण MCQ रिपीट केले जाते. हा 2023चाच पेपर आहे. चला तर बघ. प्रश्न पहिला, खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. तर त्यात पहिला आहे ओरल पोलिओ त्रिगोणी लसीचा पहिला बूस्टर डोस वयाच्या डॅश महिन्यात देतात. तर लसीचा हा बूस्टर डोस कितव्या महिन्यात देतात? 9व्या महिन्यात येईल. ब येईल यात. ठीक आहे, यात ब येईल. दुसरा आहे पेलेग्रा डॅश या कमतरतेमुळे होते. तर नियासिस B3 च्या कमतरतेमुळे होतं. तर तिसरा आहे पूरक स्तनपानाचे चिन्ह आहे. तर 6 पेक्षा जास्त वेळा लघवी होणे म्हणजे हेच पूरक स्तनपानाचे चिन्ह आहे. तर यात क येणार. आणि चौथा आहे नवजात बचाव कार्य रेस्क्युरेशनमध्ये खालील घटक येतात. तर यात सर्वच येणार. तापमान संतुलन, श्वसन व्यवस्थापन आणि श्वसन व्यवस्थापन हे सगळेच नवजात बचाव कार्य रेस्क्यूमध्ये येतात. पाचवा आहे बालकामध्ये मान धरणे ही क्रिया डॅश शक्य होते. तर 3ऱ्या महिन्यातच बालकाला मानेला तटवाई येतात आणि बाल इकडे तिकडे असे मुंडी हलवू पण शकतो. तर हे झालं आपले 15 मार्काचे MCQ. तर पहिल्या याच्यात बघा 9 महिने, दुसऱ्या याच्यात येते नियासिस, तिसऱ्या याच्यात येते 6 पेक्षा जास्त वेळा लघवी होणे, चौथ्या याच्यात येते वरील सर्वच, आणि 5व्या याच्यात येतो 3 महिने. तर आता आपण योग्य जोड्या लावा बघूया. चला सुरुवात करूया. अ गट ब गट. पहिला आहे थंड पडणे. तर थंड पडणे म्हणजेच कमी वजनाची बाळ. याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला खालीलप्रमाणे देईल. हे सगळं झाल्यानंतर ते तुम्हाला समजू येणार आणखीन. थंड पडणे म्हणजे कमी वजनाची बाळ. तर यात ई येणार. गोवर म्हणजे कॉल्प्लिक स्पॉट, काळे डाग. याच्यात ड येणार. सांधेदुखी म्हणजे संधिवाताचा ताप. याच्यात अ येणार. हायपोस्पॅडियासिस याच्यात जन्मता विकृती. याच्यात क येणार. आणि कॅप्युस सॅक्स्टेमन म्हणजे जन्मता इजा. ठीक आहे. याच्यात ई, ड, अ, क आणि ब. तर हे झालं तुमचा जोडा लावा. यात आता बघूया आपण. परत एकदा सांगते तुम्हाला. पहिल्या याच्यात येणार ई, लिहून घ्या. दुसऱ्या याच्यात येणार ड, तिसऱ्या याच्यात येणार अ,
चौथ्या याच्यात येणार क आणि पाचव्या याच्यात येणार ब. तर याच्या जोड्या आहे, तर तुम्ही बघून घ्या. तसंच आपण खाली विधाने चुकी बरोबर बघूया. चला बघूया. पूरक आहार हा घरगुती बनलेला असावा. बरोबर, पूरक आहार हा घरगुती बनलेला असावा. दुसरा आहे जीवनसत्व क हे नवजात शिशुला रक्तस्राव प्रतिबंधक म्हणून देतात. बरोबर आहे हे पण. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला खालीलप्रमाणे देणार आहे, तुम्ही ते वाचून घ्याल एकदा. तिसरा आहे माता बालसंगोपनामध्ये फक्त प्रतिबंधक सेवा पुरवली जाते. तर हे चूक आहे. 3-4 प्रकारच्या सेवा आहे, ते तुम्हाला खालीलप्रमाणे एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही ते वाचा, ते तुम्हाला समजलं आहे. जलसंजीवनीमध्ये ग्लुकोजचे प्रमाण 60 ग्राम असते. बिलकुल चुकीचं आहे. 20 ग्राम प्रति लिटर असते. आणि नेक्स्ट आहे फिजिओलॉजिकल जॉन्डिस जन्माचा 3ऱ्या दिवसापासून दिसून येते. हे बरोबर आहे. तर पहिलं बरोबर, दुसरं पण बरोबर, तिसरं चूक, चौथं पण चूक आणि फिजिओलॉजी जॉन्डिस जन्माच्या 3ऱ्या दिवसापासून, तर हे बरोबर. तर याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन खालीप्रमाणे देते, तुम्ही स्क्रीनशॉट काढून या फिर वाचून घ्या की तुम्हाला एकदा परत समजून जाणार की वरचे कशामुळे बरोबर आहेत. तर हे रिकामी जागायचं आहे, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून एकदा परत छान वाचून घ्या. ठीक आहे. हे जोड्या लावा आहे, हे पण याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे तुम्हाला, हे पण वाचून घ्या. हायपोथर्मिया, गोवर, सांधेदुखी. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या याचा पण. आणि तिसरा आहे पूरक आहार घरी बनवला जाता, तर हे पण वाचून घ्या, स्पष्टीकरण देणार आहे, दिलेलं आहे. चला तर मित्रांनो, काही आणखीन क्वेश्चन असेल तर कमेंट करा. आणखीन कुठल्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व करून पाहिजे असेल एमसीक्यू आणि प्रश्न पण, तर कमेंट करून सांगा, दिले जाईल, मराठीमध्ये एक्सप्लेन केले जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.